आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून रोखण्यासाठी इथली राजकीय व्यवस्था आणि आरक्षणातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची टीका एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। आदिवासी अधिकार अभियान रॅली धुळ्यात आली असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला। 31 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभरात आदिवासी समाजाला त्यांचे हक्क आणि अधिकारांविषयी प्रबोधन करून जागृत करण्यासाठी नंदुरबार येथून आदिवासी हक्क अधिकार अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी भागांमध्ये प्रबोधन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात या अभियानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार असून या अभियानाचा समारोप 11 ऑगस्टला येवला येथून होणार असल्याची माहिती ढवळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। जागतिक आदिवासी गौरव दिनाचं औचित्य साधून 31 जुलै ते 9 ऑगस्ट एक आदिवासी अधिकार अभियान या नावाने हे कार्यक्रम चालू आहे। जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी फार काही लोकांचा संवाद होत नाही किंवा संपर्क होत नाही आणि जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने मोठे बँड लावणे, नाचणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात, तो आनंद साजरा करतात, तिथपर्यंत ठीक आहे। परंतु त्या समूहाचं प्रबोधन झालं पाहिजे। काय स्थिती आहे सध्या आदिवासींची? भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून आदिवासींचं जे वनवासीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांना त्यांच्या जग, जंगल, जमीन या नैसर्गिक साधन संपत्तीपासून दूर करण्याचा जो प्रयत्न आहे, एकंदरीत त्यांचं जे कल्चर आहे, त्यांची जी संस्कृती आहे, एकूण त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, तर यामधनं विशेषतः तरुण सुद्धा बाहेर पडला पाहिजे। आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुक्काम केला पाहिजे आणि वेगवेगळे कार्यक्रम जे आमच्या सहकार्याने आयोजित केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे। दुर्दैवाने 31 तारखेला आमची नंदुरबारपासून सुरुवात होती, परंतु फार मुसळधार पाऊस त्या दिवशी असल्या कारणाने तिथले कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागले। दुसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामध्ये असल्या कारणाने ज्या भागामध्ये जायचं त्या भागामध्ये सगळ्या नदीला पूर आल्यामुळे रस्ते बंद असल्या कारणाने दुसऱ्या दिवशी बंद होते। काल मग मी ग्रामीण भागामध्ये कापडणे, कुंबे या गावामध्ये आमच्या सहकार्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्या ठिकाणी गेलो होतो। आज पुणे शहरामध्ये काही प्रमुख लोकांची मीटिंग आहे, छोटेखानी एक मेळावा आहे, तो आटपून 2 दिवसाकरता जळगाव जिल्ह्यामध्ये। सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे आपल्याला माहितीसाठी मी सांगितलं पाहिजे की जागतिक आदिवासी गौरव दिनाची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की युनोच्या स्थापनेला म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जगातले बहुतांश देश त्या युनोचे सदस्य आहेत, जसा भारतही सदस्य आहे। जगातल्या आदिवासीची काय स्थिती आहे यावर चर्चा झाल्याच्या नंतर ही गोष्ट लक्षात आली की आदिवासी हा त्या देशाचा मूळ मालक आहे। यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे, लक्ष्मण वडाळे, विष्णू सोनवणे, ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, अशोक धुळकर, कोमल मालचे, मयुरी सोनवणे, निंबा सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।